गुरुर् गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रानृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जे मेंबर्स ना मोबाईल नंबरनी लॉग इन झाले त्यांनी रिनेम करून घ्या. रेडमी 9 प्राईम कोणाचा नंबर आहे? रेडमी 9 प्राईम. हॅलो. वैजुषा सर. मी सर वैजुषा. हा, तर मग तुम्हाला रिनेम करतो मी. कायम हा तुम्ही सर. रिनेम करत जा, म्हणजे तुम्ही कोण बोलताय लक्षात राहतं. हा सर. वैजुषा चेंज केलं मी, ठीक आहे. ओके सर. हम्म. ठीक आहे, पण न्यूमरॉलॉजी ही ज्योतिषशास्त्र इतकीच महत्वाची आजकाल लोक यूज करतात किंवा वापर करतात. त्याचं महत्वाचं कारण आधी समजून घेऊ, मग आपला जन्मतारखेमध्ये त्याचा वापर कसा केला जातो हे समजूया, आणि मग 4 आणि 7 नंबरची थोडी माहिती आपण समजू. बरोबर आहे. आज तारीख किती आहे, कोण सांगेल? 7 ऑगस्ट 7 2026. ऑगस्ट 7 ऑगस्ट 2026. 2026, ठीक आहे. आता 7 ऑगस्ट 2026 याच तारीख आहे. कुणी सांगितले हे उत्तर? कुणी बरोबर दिलं? छान उत्तर दिलं, बरोबर उत्तर दिलं, पण कुणी दिलं? हम्म. कोणी उत्तर दिलं? अपूर्वाने दिलं काय? अपूर्वा, हो हो, मीच दिली 2026. आज आज तिथी कुठली आहे सांग. नाही, एवढे एवढे डिटेल्स नाही माहिती, पण हम्म. नॉर्मली आपण कॅलेंडर बघून जे सांगतो तेच मी सांगितलं. हा, तर म्हणजे आपल्याला आज तुम्हाला जर ज्योतिषशास्त्रानुसार तिथी कुठली आहे विचारलं तर माहित आहे का? नाही. नाहीये, पण नाही. तुम्हाला कॅलेंडर डेट माहित आहे. हो. म्हणजे आता तुम्हाला आज जर मी असं म्हटलं तुमच्या की तुम्ही मला आषाढ शुक्ल द्वादशी कृष्ण द्वादशीला भेटायला या, तुम्हाला तारीख कळेल का? नाही. नाही. नाही कळणार. पण मी तुम्हाला म्हटलं सोमवारी भेटायला या, सोमवारी तारीख 10 आहे, तर तुम्हाला 10 समजते. म्हणजे आपल्यावर इन्फ्लुएन्स आता आज रेडी वर्ल्ड आग वाईड वर्ल्ड वाईड इन्फ्लुएन्स कशाचं झालेलं आहे? कॅलेंडरचं ಎಂಟೂವರೆ ತನಕ कॅलेंडरचं झालेलं आहे. तर नंबर त्यामुळं आपल्याला 7 तारीख ही जसं तिथी असती तसं आपल्याला ती तारीख माहित व्हायची. जसं आपल्याकडं पंचांगामध्ये महिना असतो तसा ऑगस्ट महिना आपल्याला माहित आहे. खरं तर आता आषाढ महिना चालू आहे, पण आपण काय करतोय, ऑगस्ट महिना म्हणतोय. जसं संवत्सर चालू आहे किंवा शके चालू आहे तसं आपल्याला आता 2026 माहित आहे. म्हणजे आपल्यावर परिणाम हा छापील ज्या गोष्टी आहेत की जे आपण एखादं बाळ जन्माला आलं
तर त्याची पत्रिका काढली तरच त्याची तिथी वार नक्षत्र वगैरे कळतं, अदरवाईज त्याची जन्मतारीख आपल्याला कळते. त्यामुळं वापरात ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम आपल्यावर जास्त होतो. हो. आता वापरात कुठल्या गोष्टी असतात, तर वापरात असलेल्या गोष्टी या आपण त्याला असं म्हणू की इंग्लिश महिना, इंग्लिश तारीख, या गोष्टी वापरात असतात आणि मग त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. आणि त्यामुळं वर्ल्ड वाईड ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याचा इन्फ्लुएन्स आपल्यावर हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. बरोबर आहे? हो. हा. मग आता आपल्याला एक अशी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही ज्या गोष्टी स्वतःच्या रिप्रेझेंट करता त्या गोष्टींचा परिणाम ग्रहांच्या रूपाने तुमच्यावर होत असतो. जसे 9 ग्रह आहेत, हम्म. 1 2 3 4 5 6 असे नंबर आहेत, तसे 9 ग्रह पण आहेत. हम्म. 5 6 7 8 आणि 9 असे 9 नंबर आहेत. बरोबर आहे? 9 नंबर आहेत. तर ग्रह पण आहेत तसे. 1 नंबरचा कारक रवी आहे, 2 नंबरचा कारक चंद्र आहे. चंद्र हा रिप्रेझेंट करतो. 3 नंबरला बुध रिप्रेझेंट करतो. 4 ला राहू. राहू. 5 ला बुध. तर 3 ला गुरु आहे ना? 3ला गुरु आहे सर. गुरु आम्ही तेच म्हटलं की क्लास केलेले विद्यार्थी आज शांत कसे काय बसलेत. तर 3 ला गुरु आहे. ठीक आहे, ओके. 5ला बुध. 3 ला गुरु, 5 ला बुध आहे. ठीक आहे. 6ला शुक्र, 6ला शुक्र. 7ला 7ला केतू. 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 8ला शनी. शनी आणि महाराज. मंगळ. 8ला शनी महाराज. 8 ला शनी. मंगळ. मंगळ. म्हणजे आज जर आपण तिथी बघितली तर ती तिथी ही ग्रहगोलांचे परिणाम अमूर्त असतात. आता आजची तारीख ही 7 नंबर म्हणजे केतूच्या प्रभावाखाली आहे असं म्हणायला हरकत नाही आपण. तर आता काय होतं की 9 ग्रहांचे परिणाम हे जसे आहेत तसेच मिळणार आहेत, ते काही बदलणार नाहीत. फक्त त्याचा रिप्रेझेंटेशनचा फॉर्म बदलला. जसं तुम्ही कॉम्प्युटरची लँग्वेज असते की नाही, बायनरी कोड. बायनरी कोड कोणते? 0 किंवा 1. कॉम्प्युटरची भाषा बायनरी कोडमध्ये असते, 0 किंवा 1. तुम्ही काही टाईप करा, एम टाईप केला, कॉम्प्युटरला समजतो 4 वेळा 0, 3 वेळा 1. ही त्याची बायनरी लँग्वेज असते. तशी ग्रहांची कुठली स्वतःची लँग्वेज नाहीये. तुम्ही जी लँग्वेज यूज करता ती लँग्वेज ग्रह वापरतात. येते लक्षामध्ये? आणि त्यामुळं आपल्याला ग्रहांच्या लँग्वेजच्या नुसार जर विचार केला तर तमिळ भाषा, तेलुगू भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा ही ग्रहांना काही समजते असं नाहीये. ग्रह हे त्यांचे परिणाम अमूर्त स्वरूपात देत असतात. येते लक्षामध्ये? अमूर्त स्वरूपात देत असतात. त्याच्यासाठी काही एक पर्टिक्युलरली त्या गोष्टी आपल्याला याच फॉर्मॅटमध्ये किंवा याच ग्रहांच्या प्रभावाखाली पाहिजेत असं काही नाहीये. आता जेव्हा आपण जन्मतारखेचा विचार करतो तेव्हा आपल्याला जन्मतारीख ही जन्म दिवस म्हणजे तुमचा जन्म बर्थडे म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर जन्माचा महिना आणि जन्मतारीख अशा फॉर्मॅटमध्ये येते. तर न्यूमरॉलॉजीमध्ये 2 गोष्टींना खूप महत्व दिलेलं आहे. एक आहे तुमची जन्म तारीख म्हणजे ज्याला आपण बर्थ डेट म्हणतो. तर आज जन्माला येणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक, जन्माचा अंक हा 7 असणार आहे. जी व्यक्ती 7 तारखेला जन्माला येते, 16 तारखेला जन्माला येते आणि 25 तारखेला जन्माला येते, त्या सगळ्यांचा जन्मांक हा 7च असणार आहे. म्हणजे काय केलं आपण? त्याची टोटल केली.
त्याचे काय केले आपण टोटल केले. आता जी व्यक्ती 7 तारखेला जन्माला येते त्याच्यामध्ये महिना पण ऍड केला आपण आणि त्याच्यामध्ये त्याची बर्थ इयर पण ऍड केलं तर त्याचा लाईफ पाथ नंबर येतो, ज्याला आपण भाग्यांक म्हणतो, डेस्टिनी नंबर म्हणतो, लकी नंबर म्हणतो, तो येतो. तो किती येईल बघा बघू. काय करायचं आपल्याला, 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 6 6. किती येते टोटल बघा. 25. 25चा 7. 25चा 7. बघा नवीन लोकांना करू दे, नवीन जॉईन झाले नाही बघा. 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 2 अधिक 6 किती येते टोटल बघा. 25. 25. 2 अधिक 5 7. 25. 25 आणि 60. हम्म. सात अधिक 8 अधिक 2 अधिक 2 अधिक 6 टोटल किती येते. 25. 25. म्हणजे 25 आली तर आपण काय करणार, परत 2 अधिक 5 म्हणजे त्याच्यात परत त्याची टोटल करणार आणि ती येणार आपला लाईफ पाथ नंबर. म्हणजे आज जी व्यक्ती जन्माला आली आहे त्याचा लाईफ पाथ नंबर हा जो आहे तो 7 येणार आहे. आता ह्याची नावं वेगवेगळी आहेत. कुणी याला भाग्यांक म्हणतं, काय म्हणतं कोणी. भाग्यांक म्हणजे काय, डेस्टिनी नंबर. डेस्टिनी म्हणजे प्रारब्धांक म्हणतो किंवा भाग्यांक म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि त्याला काही जण भाग्यांक, प्रारब्धांक किंवा जीवन मार्गदर्शक नंबर असं पण म्हणतात. आपण मात्र याला ड्रायव्हर आणि कंडक्टर अशा संज्ञा दिलेल्या आहेत. तर आपण याला कंडक्टर म्हणायचंय. जी जन्मतारखेची पूर्ण बेरीज आहे ती झाली कंडक्टर तुमची. आणि तुमचा जन्मदिवस जो आहे तो, तुमची बर्थ डेट जी आहे ती आहे 7. बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करतो, जसं भारत स्वातंत्र्य कधी झाला, तुम्ही 15 ऑगस्ट साजरा करता. तुम्ही तिथी साजरी करता का, नाही करत. नाही. भारताचा प्रजासत्ताक दिन तुम्ही 26 जानेवारी साजरा करता. तुम्ही तिथी साजरी करता का, नाही करत. म्हणजे नाही. आता ज्योतिषशास्त्राचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं एक्झिक्युशन हे कॅथलिक कॅलेंडरच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आता आपण 2 गोष्टी शिकल्या. पहिली गोष्ट म्हणजे जन्मतारखेची जी आपली टोटल येते तिला आपण ड्रायव्हर म्हणायचंय आजपासून. तिला काय म्हणायचं, ड्रायव्हर म्हणायचंय. आणि जी जन्मतारखेची संपूर्ण म्हणजे महिना, वर्ष आणि जन्मदिवस याची जर बेरीज केली तर त्याला म्हणायचं कंडक्टर. तर या केसमध्ये ड्रायव्हर आलाय 7, कंडक्टर आलाय 7. म्हणजे आजची जी व्यक्ती आहे ती कुठल्या ग्रहाच्या प्रभावाखाली येईल जास्त, केतू. कारण मगाशी आपण बघितलं की 1 नंबर म्हणजे सूर्य. रवी आला, रवी. 2 नंबर म्हणजे चंद्र. चंद्र आला, 3 नंबर म्हणजे गुरु. गुरु, 4 नंबर म्हणजे राहू. 5 नंबर बुध. बुध, 6 नंबर शुक्र. 7, केतू. 8 शनी. शनी आणि 9 मंगळ.
मंगळ. ठीक आहे, मी तुम्हाला एक नवीन तारीख देतो. तुम्ही त्या तारखेची मला ड्रायव्हर आणि कंडक्टर सांगा. हं. ड्रायव्हर 4 आणि ड्रायव्हर कंडक्टर 4, कंडक्टर 3. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 3. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 3. राहू आणि गुरु. ड्रायव्हर 4 कंडक्टर 3. बरोबर. राहू आणि गुरु. गुरु. राहू आणि गुरु. सर तुम्ही म्यूट केलात सर. हो, म्यूट केलंय. काही जण विद्यार्थी अजून लिंक मागतायत. काही जण खूप घाळ विद्यार्थी असतात, त्यांना आज लेक्चर आहे माहित नाही, 6:45 पर्यंत लिंक मागतायत. त्यांच्यासाठी हे करावं लागतं. बर सर, बर सर. ठीक आहे. तर आता टोटल ड्रायव्हरची आली आपली 3 आणि 1 4, म्हणजे 1 अधिक 3 4 आली इथं. 3 हो आणि सर. 4 किंवा 1 आणि 3 4. आणि कंडक्टर किती आला? 1 अधिक 21. 3 अधिक 8 अधिक 2 अधिक 2 2 अधिक 5 अधिक 5. किती आला? 21. एकवीस. हा सर. किती जणांचं 23 आलंय? नाही सर, कोणाचं नाही सर, 21च आले. 21 झालं. 21 झाले. ऐकू. बघा, नीट करा. 1 अधिक 3 अधिक 8 अधिक कोणी कोणी केलं 21च नाही बघूया येते. आपण. हा? 21च येते सर. 3 येते गुरु. 21 येते. 3 येतोय कंडक्टर. हम्म.
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर कसा करायचा आणि कंडक्टर कसा काढायचा हे समजलेलं आहे, बरोबर आहे. हो. हा सर. हो सर. हा. तुम्हाला स्क्रीनवर एक राकेश शर्माची तारीख दिली बघा, राकेश शर्मा. हम्म. त्याचं तुम्हाला भाग्यांक काढायचा आणि प्रारब्धांक काढायचे. भाग्यांक म्हणजे काय, जन्मतारखेची बेरीज, आणि प्रारब्धांक म्हणजे काय, टोटल बेरीज करायची आपल्याला त्याची. आता मी ज्याला विचारेन त्यांनी सांगायचं, आधी सांगू नका कोणी. ड्रायव्हर म्हणजे काय, तर टोटल ऑफ बर्थ डेट. तर 1 + 3 आपल्याला करायचे, टोटल येणार 4. आणि कंडक्टर म्हणजे काय, तर टोटल ऑफ बर्थ डेट अँड बर्थ मंथ, 1 + Month and year. 3 + 1 + 1 + 9 + 4 + 9 किती येते? 28. 28. 28. 28 सर. 28. 28 एकले ते 10. 10चा 1. 10चा 1. 28 येते. उद्या 28 चे परत 8 आणि 2 केला आपण, 2 + 8. हा. 2 + 8 किती येईल? 10. 10. 10. 10. 10 म्हणजे परत 1 येणार. 1. 1. म्हणजे आपल्या समोर जे जन्मतारीख आहे राकेश शर्माची, त्याचा ड्रायव्हर 4 आहे आणि त्याचा कंडक्टर 1 आहे. हम्म. म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की जन्मांक, ज्याला काय म्हणतो आपण, जन्मांक हा 4 आहे. आणि प्रारब्धांक, भाग्यांक किंवा लाईफ पाथ नंबर किंवा डेस्टिनी नंबर हा 1 आहे. येते लक्षात? हम्म. हो सर. आता पुढची एक डेट देतो तुम्हाला, त्याचं काढा, याचे काढा बघू. ड्रायव्हर 4 कंडक्टर 3. नाही, सांगू नका, सांगू नका, थांबा जरा, काढू नका इतक्यात, बाकीच्यांना करू दे. तीस आणि 4 सर. हम्म. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 30 येतोय म्हणजे 3. भाग्य, तुला जमलं का काढायला भाग्या? हो. जमले? हो. काय नंबर आहे? ड्रायव्हर 4 आहे राहू आणि हम्म. कंडक्टर 30 आले, 3 बुध. 3 गुरु. बुध नाही, 3 गुरु आहे. गुरु. हा, गुरु गुरु, सॉरी 3 गुरु. गुरु आहे. हा. हा. अजून कोणाला? ज्योती देसाई मॅडम, तुम्हाला जमलं का?
हो सांगितलं ना पहिला सर. सांगितलं बरं. सुप्रिया मॅडम तुम्हाला हो सर, जमलंय जमलंय. जमलं. ठीक ड्रायव्हर आहे. 4 आणि कंडक्टर गुंडेराव 3. गुंडेराव तुम्हाला जमलं का? हो बोलते. जमलंय. 4 नंबर ठीक आहे. ड्रायव्हर आणि 3 नंबर कंडक्टर. ओके, ठीक आहे. आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. हे काढा आता. सांगू नका कोणी, मी विचारल्यावर मग सांगा. हा, सांगू नका. हे सगळेच नंबर राहू केतूचे त्यांचे सगळे ऍडिशन. बघा ना काय ते. हो हो, 4 आणि 4. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर बरोच 4. आहे. आणि ड्रायव्हर 8 4 आणि कंडक्टर 4. कंडक्टर 4. आणि 8वा महिना म्हणजे नाही, राहू राहू आणि केतूचे नाही, केतू. राहूच्या प्रभावाखाली आले. केतू म्हणजे 7 नंबर आहे. 7 दोन्ही पण हा राहू. सॉरी, 8 शनी शनी. 8 म्हणजे शनी. वर्ष तुला येते का? वर्ष तुझा क्लास झालाय ना ऑलरेडी? नाही सर, मी आत्ताच न्यूमरॉलॉजी जॉईन. ठीक आहे. येते का तुला मग करता? हो हो सर, ड्रायव्हर आणि कंडक्टर समजलं. ओके. स्मिता मॅडम तुम्हाला समजलंय? हो सर, समजलं. मी बेरीज करते, 1-2 मिनिटात सांगते. बेरीज करताय? बरं बरं, हो. करा. ठीक आहे. मला वाटलं स्वयंपाक करताय काय. पुढची घेऊ तारीख तोपर्यंत मी. हो ती हो. बेरीज करा. ही घ्या. हिची सांगा बेरीज हो किती सर. येते. रिअलमी RMX3381 कोण जॉईन झालंय नावाने या? रिअलमीचा मोबाईल कोणाचा आहे? नाव त्याचं समजलं तर बरं होईल, रिनेम करू आपण त्याला. सर 4 आणि 6. 5. ड्रायव्हर 4 कंडक्टर 5. ड्रायव्हर 4 कंडक्टर 5. रिअलमी नावाने ड्रायव्हर कोण 4 जॉईन झालंय? कंडक्टर 5. रिअलमी नावाचा मोबाईल कोणाचा आहे? रिअलमीचा मोबाईल कोणाचा आहे? जॉईनिंग नेम चुकीचं टाकलेलं आहे. स्वतःचं नाव रिनेम करा. मला कोण बोलतंय कळत नाही. रिअलमी कोणाचा मोबाईल आहे? तर मी सांगू का? हा, सांगा. ते आधीचं होतं ते ड्रायव्हर आहे 4 आणि कंडक्टर आहे 4 आणि आता जे दिलंय ते आहे ड्रायव्हर आहे 4 आणि कंडक्टर आहे 5. कुणाला समजलेलं नाही हे? राजेश्री मॅडम, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? मगाशी तुम्ही मेसेज केला आवाज ऐकू येत नाही म्हणून. शर्विल, तुला समजलं का? शर्विल लावून कुठतरी गेला वाटतं. असे असे शर्विल. कुमार 4 ड्रायव्हर आणि 6. ड्रायव्हर 4 4 आणि आणि 6. कंडक्टर 6. ड्रायव्हर 4 आहे, बरोबर आहे. ड्रायव्हर 4 काढणं तर खूप सोपं आहे. 6. कंडक्टर 6. 6. कंडक्टर 6. 6. हा, 4 अधिक 8 अधिक 1 अधिक 9 अधिक 2 अधिक 9. बरोबर आहे. 4 अधिक 8 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 अधिक 2 अधिक 9. चार 8 12 आणि 13 13 9 22 22 आणि 2
24 24 आणि 9 33 33 म्हणजे 3 अधिक 3 बरोबर काय येणार? 6. 6 येणार. आता मी लास्टचं विचारतोय, कोणाला येत नाहीये हे करतात ड्रायव्हर कंडक्टर? येते सर. येत नाहीये येतोय त्यांनी सर. सांगा. येत नाही त्यांनी सांगा. सात 4 आणि 7. 4 आणि 7. 4 आणि 7. चार एक 5 10 5 15 15 आणि 6 21 21 आणि 4 25 म्हणजे हा आहे त्यांचा कंडक्टर 25चा 7 हम्म. बरोबर आहे. हो सर. आणि ड्रायव्हर आहे 4. 4. 4. आता ड्रायव्हरचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर कितव्या वर्षापर्यंत असतो? तर 36व्या वर्षापर्यंत तुमच्यावर ड्रायव्हरचा इन्फ्लुएन्स असतो. तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या 36व्या वर्षापर्यंत ड्रायव्हर काम करतो. 36 वर्षानंतर तुमचा कंडक्टर तुमच्यावर काम करतो. म्हणजे तुमच्यावर इन्फ्लुएन्स मॅक्सिमम 36 वयापर्यंत तुमच्या जीवनामधल्या सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात, जसं विवाह, करिअर, शिक्षण आणि तुमचं संतती, करिअर, फायनान्शियली तुम्ही कुठून काय सोर्स कमवणारे वगैरे, या सगळ्या गोष्टी या फिक्स झालेल्या असतात. तेव्हा 36 वर्षापर्यंत जन्म तारखेचा तुमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम असतो. आणि 36 वर्षानंतर तुमच्यावर जन्म तारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याचा परिणाम होतो. ते लक्षात. आता तुम्हाला समोर अमित शहाची पत्रिका आहे. अमित शहानी 36 वर्ष असेपर्यंत हे म्हणजे 2000 सालापर्यंत साधारण जे काही त्यांनी काम केलेलं किंवा जे काही ते करत होते किंवा जे काही गोष्टी त्यांच्या चाललेल्या जीवनामध्ये त्या पडद्याच्या मागं होत्या सगळ्या. आणि जसं त्यांचं वय 37 सुरू झालं, म्हणजे साधारण 2001 पासून ते ऍक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये येऊन त्यांनी काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. येते लक्षामध्ये. तर 36 आणि 1 ते 36 आणि मग 36 ते 72 हा जो प्रकार आहे, हा प्रकार काय आहे? तर तुमचं जन्म आयुष्य हे तुमचं साधारण 72 वर्ष पकडलेलं आहे. 72 वर्ष. आणि या 72 वर्षामध्ये निम्मा कालखंड हा ड्रायव्हरच्या प्रभावाखाली आहे. 72 बरोबर. 72 हा कोणाच्या प्रभावाखाली आहे? ड्रायव्हरच्या प्रभावाखाली आहे 36 पर्यंतचा. आणि राहिलेला 36 जो आहे तो कंडक्टरच्या प्रभावाखाली. म्हणजे 72 भागिले 2 जर आपण केलं तर निम्म आयुष्य हा ड्रायव्हर तुमचा इन्फ्लुएन्स करतो आणि निम्मा आयुष्यावर तुमचा कंडक्टर इन्फ्लुएन्स करतो. आणि त्यामुळं आता अमित शहांवर कुठल्या नंबरचा प्रभाव आहे? कोण सांगेल? कंडक्टर. 7. कंडक्टरचा. कंडक्टर 7. केतू. केतूचा. 3 उत्तरं दिली तुम्ही, कंडक्टरचा, 7चा आणि केतूचा. मी तुम्हाला विचारलं कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे? केतू. केतूचा. केतूचा प्रभाव आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण परत एकदा नंबर शिकूया. 1 म्हणजे रवी, 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, 4 म्हणजे राहू. 5 म्हणजे बुध. 6, शुक्र. 7, केतू. 8 शनी. शनी आणि 9 मंगळ. मंगळ.
म्हणजे आता या अ, जन्मतारखेमध्ये जर आपण बघितलं अमित शहाच्या, तर त्यांचा ड्रायव्हर आहे, त्याला आपण डी लिहूया 4, आणि कंडक्टर आहे 7. ड्रायव्हर 4 अँड कंडक्टर 7, बरोबर. आता ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 7 म्हणजे काय होतं, तर आपण बघितलेलं की मागच्या वेळी जे आपण न्यूमरोलॉजीचं लेक्चर बघितले पार्ट 1 मध्ये राहू केतूचं, त्याच्यामध्ये बघितलेलं की राहू केतू हे पूर्वी एकच राक्षस होता, स्वरभानू नावाचा राक्षस होता. आणि समुद्र मंथनामध्ये जे अमृत बाहेर आलेलं ते चोरून पिण्यासाठी त्यांनी देवांचा रूप धारण केलं आणि तो देवांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि तिथं तो अमृत प्राशन करायला लागला. त्याच्या मुखामध्ये अमृत आलं आणि मग रवी आणि चंद्र म्हणजे सूर्य आणि चंद्रांना कळलं की हा राक्षस आहे. त्याने विष्णूंना जाऊन तक्रार केली आणि त्यांनी त्याचं धड वेगळं केलं आणि शिर वेगळं केलं. जो धडाचा भाग आहे तो केतू आहे आणि शिराचा भाग आहे तो राहू आहे. हे मागच्या वेळी आपण बघितलं, त्याचे आपण अॅनिमेशन पण बघितलेलं आहे, राहू आणि केतू. ते आपल्याकडं युट्यूबवर रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, राहू केतू. सो राहू मीन्स 4 आणि केतू मीन्स 7. आता जेव्हा राहू म्हणजे काय आहे, तर राहू म्हणजे त्याला डोळे आहेत, नाक आहे, म्हणजे त्याचे सेन्सेस आहेत सगळे, म्हणजे त्याला दृष्टी आहे, त्याला ऐकू येते, अमृत पिल्यामुळे तो अजरामर आहे, त्याला कान आहेत, त्याला वास येतोय, त्याला भुकेची जाणीव आहे, तरी पण तो दिव्यांग आहे, पांगळा आहे, लंगडा आहे, त्याला हात आणि पाय नाही, तो रांगत रांगत सगळीकडे जातोय. मग कॉमन माणूस जो आहे, कॉमन माणूस जो चालतो तो त्याच्या पायांवर चालतो, त्याच्या हाताने वस्तू पकडतो, तसं राहूला हे करता येत नाही. आणि म्हणून ज्यांचा डेस्टिनी 4 आहे, ज्यांचा ड्रायव्हर 4 आहे, त्यांना स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे तो नंबर वाईट आहे का, तर नाहीये, पण त्या कथेमध्ये राहू हा 4 नंबरच्या प्रभावाखाली असल्यामुळं राहू हा अमृतपान केलेला आहे त्यानं, म्हणजे तो अजरामर आहे. पण तो कसा आहे, तर त्याच्या डोक्यामध्ये काय आलं की अरे आपल्याला या मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूने काय केलंय, तर संमोहित केलेलं आहे. आणि आपण जर असंच या दैत्यांच्या लाईनीमध्ये किंवा ग्रुपमध्ये थांबलो तर आपल्याला अमृत मिळणार नाही. आणि त्यामुळे तो काय केला, वेश बदलून तिकडे गेला. त्यामुळे 4 नंबरची लोक ही रिबेलियन असतात, क्रांतिकारक असतात. ती जी प्राप्त परिस्थिती आहे, जी समोरची परिस्थिती आहे त्याच्यावर उठाव करणारे असतात, ते बदल करणारे असतात, लॉजिकली ते स्ट्रॉंग असतात. अरे किती वाजेपर्यंत एंटर होत आहे रे तुम्ही, 7:30चं लेक्चर आहे, 8 वाजले, 7:15 वाजले, काय त्याला शिस्तच नाही काही लोकांना. तसली न्यूमरॉलॉजी शिकणार, हे नंबर त्यांना माहित नाही जीवनामध्ये. तर राहू हा 4 नंबरच्या प्रभावाखाली आहे, पण त्याला डोळे आहेत, त्याला नाक आहे, त्याला मुख आहे, त्याला 5 सेन्सेस मधले दृष्टी, सुगंध, शब्द हे सगळे ऐकू येत आहेत. पण तो कसा आहे, तर तो रांगतोय, त्याला पाय नाही आहेत स्वतःची, तो पायावर स्वतःच्या उभा नाहीये. आणि त्याला ज्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं आहे, इकडून तिकडून जीवनामध्ये ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टी मिळवत असताना त्याला संघर्ष करावा लागतो. म्हणून राहूचा नंबर हा संघर्षाचा नंबर आहे, 4 नंबर. आणि केतूला काय आहे, तर केतूकडे हार्ट आहे, इथं हार्ट आहे, त्याच्याकडे इमोशन आहेत, पण त्याच्याकडे लॉजिक नाहीये. म्हणजे राहू मीन्स लॉजिक आणि केतू म्हणजे 4 नंबर हा लॉजिक आहे. त्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, कारण त्यानं अमृत पिल्यामुळे त्याच्या मेंदूमध्येच अमृत आहे. त्यामुळे 4 नंबरचे लोकही प्रचंड हुशार, अतिशय हुशार, अतिशय स्मार्ट, आणि त्यांची फोटोजेनिक मेमरी असते, शार्प असतात, खूप रिबेलियन असतात, लीडर क्वालिटी असते त्यांच्याकडं, कुठल्याही गोष्टी सॉल्व्ह करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. आणि केतू कसा आहे,
हा स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे, कारण तो इमोशन आहे त्याच्यामध्ये. स्पिरिच्युअलिटीमध्ये इमोशन खूप आहे, लक्षात ठेवा. इमोशन म्हणजे भावना. तर 7 नंबर कसा आहे? केतूच्या प्रभावाखाली. आता अमित शहाच्या पत्रिकेत काय झालंय, 4 आणि 7 एकत्र झाले, म्हणजे जे धड वेगळं झालेलं त्या कथेमध्ये आणि शीर वेगळं झालेलं ते एकत्र झाले, त्यामुळे सुपर पॉवर निर्माण झाली यांच्याकडे. 4 आणि 7 एकत्र झाले ना, सुपर पॉवर निर्माण झाली. आणि सुपर पॉवर निर्माण झाल्यामुळं या व्यक्तीला कुठल्याही प्राप्त परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची जी एक सिद्धी असते, जी एक कला असते, ती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे 4 आणि 7 नंबर मध्ये प्रचंड ताकद आहे. तसंच आपण न्यूमरॉलॉजीमध्ये 8 नंबरला पण वाईट म्हणतात. 8 हा वाईट आहे शनीच्या प्रभावाखाली. 8 वाईट आहे का? तर नाहीये. 8 म्हणजे शनी आहे. शनी कसा आहे? रंगानी काळा आहे, सावळा आहे, कुरूप आहे आणि तो लंगडा आहे पायाने, का वृद्ध आहे. आणि त्यामुळे त्याला चालायला वेळ लागतोय. त्याच्या सगळ्या ज्या मोशन्स आहेत त्या एकदम स्लो झालेल्या आहेत. तो जरा वृद्ध ग्रह आहे, स्लो झालेला आहे तो. त्यामुळे तो जीवनामध्ये ज्यावेळी 8 नंबर तुमच्याकडे येतो तेव्हा तो सगळ्या गोष्टी तुमच्या स्लो डाऊन करतो. त्याला जेवायला वेळ लागेल, त्याला चालायला वेळ लागेल. त्याच्याबरोबर तुम्ही जर गड चढायला गेला तर शनी तुमच्याबरोबर हळूहळू चढेल. तुम्ही 10 पायऱ्या चढल्या तर तो 1 पायरी चढेल. तो गाडीत चढताना सुद्धा पायऱ्या चढताना हळूहळू चढेल. मागची लोक सगळी खोळंबतील आणि मग तुम्हाला जीवनामध्ये असं वाटेल की अरे माझ्याकडे 8 नंबर आला, मला खूप त्रास होतोय. तर तसं नाहीये, ऍक्च्युली त्याची क्वालिटी आहे. सो न्यूमरोलॉजीमध्ये कुठलाच नंबर वाईट नाहीये. 1 पण नाहीये, 2 पण नाहीये, 3 पण नाही, 4 पण नाही, 5, 6, 7, 8, 9 कोणी वाईट नाही आणि कोणी चांगलं नाहीये. ते त्यांच्या क्वालिटीज आहेत, त्या ग्रहांच्या क्वालिटीज आहेत. त्यामुळे आजपासून कुठल्याही नंबरला रील्स ऐकून किंवा युट्यूब ऐकून चांगलं वाईट म्हणू नका. प्रत्येक नंबरला एक क्वालिटी आहे. जशी अमित शहाची क्वालिटी तुम्हाला कळली की 4 नंबर आहे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या वयाच्या 36 वर्षापर्यंत त्यांच्यावर ड्रायव्हरचा परिणाम झाल्यामुळं 36 पर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. पण 36 नंतर हा स्पिरिच्युअल जी ऑर्गनायझेशन आहे, जी धर्माशी संबंधित ऑर्गनायझेशन आहे, जी राष्ट्र आणि राष्ट्रवादाशी संबंधित ऑर्गनायझेशन, RSS त्याच्याशी कनेक्शन आहे, भाजपशी कनेक्शन, आणि त्यामुळे त्यांची लाईफ फ्लरिश झाली. आणि मग अमित शहानी एक मतदारांना आपलंसं करून उमेदवाराला निवडून आणायची फॅक्टरी उघडली. आणि 2014 पासून त्या फॅक्टरीमध्ये लोकांना यश यायला लागलं. त्यामुळं न्यूमरोलॉजी शिकत असताना तुम्हाला बायस अप्रोच ठेवून चालणार नाहीये. 8 नंबर असा आहे, 7 नंबर असा आहे, 4 नंबर असा आहे. जे देवानं मला जो नंबर दिलाय, जो ड्रायव्हर माझ्याकडे आहे, जो माझा कंडक्टर आहे, त्याच्या क्वालिटीज काय आहेत, त्याच्या रेमेडीज काय आहेत, माझ्याकडे मिसिंग नंबर्स लोशोग्रीड अंककुंडलीमध्ये, माझ्याकडे लोशोग्रीड म्हणजे अंककुंडली, त्यामध्ये काय मिसिंग आहे, हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही चांगले न्यूमरोलॉजिस्ट व्हाल. अदरवाईज तुम्ही शनी, राहू, केतू, मंगळ यांना जर नावं ठेवत गेला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. सर्वांना माहित आहे की राजकुमार राव हा एक हिरो आहे. काढायचे ड्रायव्हर कंडक्टर काय येत आहेत. ड्रायव्हर 4, कंडक्टर 7. 7 आणि 4. 4 आणि 7. कोणी सांगितलं 4 आणि 7? ड्रायव्हर सांगितलं. 4. मी म्हणजे कोण? शिल्पा ज्योती देसाई. ज्योती देसाई. ओके, हा. चार आणि काय आहे? 7 आहे. 7. 7. 7. 7 आहे. तर राजकुमार राव कोण आहे माहितीये तुम्हाला? बॉलिवूड हिरो. ऍक्टर आहे. हिरो. ऍक्टर आहे, हिरो आहे. ओके. तर राजकुमार राव हा 36च्या आधीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. म्हणजे कितव्या वर्षी आला? तर काही त्यांना आधी गोष्टी केल्या असतील की फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये गेला आणि तिथं काही त्यानं शिक्षण घेतलं असेल
आणि 4 नंबर ज्याचा ऍक्टिव्ह असल्यामुळं 36 पर्यंत, म्हणजे 84 अधिक 36 किती होतात? खोटे आहेत का चांगले? किती होतात 84 प्लस 36? बहुतेक नेट कनेक्शन गेलं बहुतेक. 120. 2020 120. बरोबर. 120. 120. तर 2020 ला त्याचा भाग्योदय व्हायला पाहिजे, पण त्यानं पहिला पिक्चर केला 2010 मध्ये. आणि मग त्यानं काय केलं, त्याच्या नावामध्ये इथे आपल्या ग्रुपमध्ये जे न्यूमरोलॉजिस्ट आहेत त्यांना विचारून एम ऍड केला, फक्त राजकुमार मध्ये एम ऍड केला आणि त्याची स्पेलिंग चेंज केली. KUMMAR असं स्पेलिंग केलं त्यानं राजकुमारचं. आणि 2010 पासून, म्हणजे वयाच्या 26 वर्षापासून जरी त्याला संघर्ष असला तरी वयाच्या 26 वर्षापासून त्याला पिक्चर मिळायला सुरुवात झाली, कारण त्यानं न्यूमरोलॉजी फॉलो केली. आता हे कशामुळे घडलं, तर त्यानं नेम नंबर बदलला. नेम नंबर काय केला त्यानं, एक न्यूमरोलॉजीमध्ये प्रत्येक नंबरला एक लेटर लाईक नंबर असाइन केलेला असतो. जसं R लाईक नंबर आहे, A ला नंबर आहे, J ला नंबर आहे, K ला नंबर आहे, U ला नंबर आहे. आणि त्यांना एम ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये अजून ऍड कोणीतरी सांगितलं. आपल्या ग्रुपमध्ये भरपूर जण आहेत वास्तूचा कोर्स केलेले. शिल्पा चौधरी मॅडम आहेत, नागरगोजे सर आहेत, सुप्रिया मॅडम आहेत गोवंडे. त्यांनी पण त्यांनी न्यूमरोलॉजी नाही केलं. त्यांना विचारलं त्यांनी की काय करायचं, त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये आल्यावर त्यांच्या की तुम्ही तुमच्या नावात बदल करा. आणि मग त्यांनी राजकुमार रावचं डबल एम केलं. म्हणजे दुसरा नियम आपण अजून शिकूया की एव्हरीथिंग इज नॉट प्री डिफाईन्ड. न्यूमरोलॉजी असं तुम्हाला शिकवते की तुम्ही तुमचं वर्तमान बदलू शकता, आणि तुमचं वर्तमान जर बदललं तर तुमचं भविष्य बदलतं. तुम्ही तुमचं वर्तमान जर बदललं तर तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता, आणि हे न्यूमरोलॉजी तुम्हाला सांगते. एक असा हिरो होता की जो कित्येक वर्ष चांगली ऍक्टिंग करून सुद्धा दुर्लक्षित होता. आणि मग एकदम त्याला असं झालं की पिक्चर मध्ये तो एकदम, म्हणजे छोटे रोल करून सुद्धा त्याची जागा ही ब्लॉकबस्टर हिरो सारखी झाली, आणि लोक त्याच्या ऍक्टिंगला मानायला लागली. आता हे सगळं जेव्हा त्या ऍक्टरच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी काय केलं, तर कोणतरी न्यूमरोलॉजिस्ट कडे गेले आणि त्यांनी त्यांच्या नावामध्ये बदल करून घेतला. जसं की आता आपण एक उदाहरण घेऊ. तुम्हाला सर्वांना ऋतिक रोशन नाव माहिती आहे, ऋतिक रोशन. तर ऋतिकचं स्पेलिंग काय होतं, RITIK, आणि रोशन. खूप मोठी लोक म्हणजे BR चोप्रा, राकेश रोशन, हे प्रोड्युसर सुद्धा न्यूमरोलॉजी फॉलो करतात. तुम्ही अनेक गोष्टी बघा की जसा एक दुजे के लिए पिक्चरचं स्पेलिंग बघा, कभी कभी पिक्चरचं स्पेलिंग बघा. जुने पिक्चर एकदम 50 वर्षापूर्वी होऊन गेलेले, कभी कभीला तर 50 वर्ष होतील आता काही दिवसांनी. या लोकांनी न्यूमरोलॉजी फॉलो केली त्या काळामध्ये, पण आम्हाला माहित नाही, कारण आम्हाला नॉलेज नाही त्याचं. तर ऋतिक रोशनच्या वडिलांनी काय केलं, त्याला पिक्चरमध्ये लॉन्च करायच्या आधी त्याच्या नावाच्या आधी H जोडला, त्याचं नाव बदलून घेतलं आणि एक पिक्चर काढला, कहो ना प्यार है. आणि या पिक्चरच्या नावामध्ये सुद्धा न्यूमरोलॉजी केली आणि $N त्याच्यामध्ये ऍड केले, AA ऍड केला. नाव पण बदललं आणि पिक्चरचं नाव पण बदललं, आणि काय केलं, मुलाचं नाव पण बदललं. त्यामुळे काय झालं, त्यांना सक्सेस रेट त्याचा वाढला. म्हणजे न्यूमरोलॉजी तुम्हाला आहे ते भोगा, प्राप्त परिस्थितीमध्ये कोणतेही बदल करू नका असं सांगत नाही. न्यूमरोलॉजी काय सांगते, तर यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता. प्रारब्ध म्हणत नाही आपण, इथं भाग्य म्हणतो, की तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता. कारण प्रारब्धामध्ये भाग्य आणि कर्म दोन्ही जोडलेलं असतं. तुमचं कर्म पण करायचं. तुम्ही म्हणाल की माझं नाव बदलून मग मी
मला खूप पैसे मिळतील का? नाही, तुम्हाला ऍक्टिंग तर केलीच पाहिजे. तुम्हाला पहाटे उठलं पाहिजे, शिफ्ट केल्या पाहिजेत, पिक्चरमध्ये गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, फिजिक्स चांगलं मेंटेन केलं पाहिजे. पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला भाग्याची साथ पण मिळेल. आणि ज्याला भाग्याची साथ मिळते त्या लोकांच्या जीवनामध्ये ऑलरेडी या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतात. आज आपण जो न्यूमरॉलॉजीचा जो पार्ट बघतो, हा पार्ट अनेक भागांमध्ये विकसित झालेला आहे. जसं की तुमचं नेम नंबर काय आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमचा बँक अकाउंट नंबर काय आहे, तुमचा काय म्हणू आपण त्याला की कार नंबर, बाईक नंबर, हाऊस नंबर, फ्लॅट बँकेचा नंबर, जिथं जिथं तुमचा नंबर येतो, बँक अकाउंट नंबर, जिथं जिथं नंबरशी तुम्ही कनेक्ट होता, त्या त्या ठिकाणी न्यूमरॉलॉजी तुमच्यावर काम करते, तुमच्यावर इम्पॅक्ट करते. इव्हन अगदी तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला गेला आणि तुम्ही आयफोन 17 आला म्हणून 17 घेतला आणि तो तुमच्या जन्मतारखेशी जर मॅच होत नसेल, कम्पॅटेबल होत नसेल, तुमचं जन्मतारीख जर 1च्या प्रभावाखाली आहे, 9च्या प्रभावाखाली आहे, तर 8 नंबर हा तुमचा शत्रू आहे. आयफोन 17 म्हणजे 7 आणि 8, तो तुम्हाला लाभणार नाही. तो घेतल्यापासून तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम सुरू होतील. मग अशा वेळी आपल्याला न्यूमरॉलॉजीचा विचार करायला लागतो. आजचा आपला जो ड्रायव्हर कंडक्टर एकदा समजून घेतल्यानंतर आपल्याला काही लोकांच्या जन्मतारखेला बघितल्यावर लक्षात येईल की 4 नंबरच्या प्रभावाखाली खूप लोक आहेत की ज्यांना जीवनामध्ये सक्सेस मिळालाय. जसं राजकुमार राव आहे, इथं बघताय तुम्ही जुही चावला आहे, बघा 4 नंबरवर आहे आणि 36च्या आधीच तिची जीवनात प्रगती झाली आहे. कयामत से कयामत तक पिक्चर मध्ये ती आली, तिथपासून ती फ्लरिश झाली. सांगा ड्रायव्हर किती आणि कंडक्टर किती आहे तिचा? कोण काढेल? ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 2. 4 आणि 2. 4 आणि 2. 4 आणि 2. 1 + 3 + 1 + 1 म्हणजे तिच्याकडे एक नंबर तिच्या जन्मतारखेमध्ये 4 वेळा आलाय. त्यामुळे ते ऍक्टिंग मध्ये करिअर तिने छान केलं. 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 7 2 14 14 आणि 6 20 20 अधिक 9 29 29चा 2 9 अधिक 2 11 11 म्हणजे 1 आणि 1 परत 2. आता 4 नंबर ड्रायव्हर आणि कंडक्टरचं जमत नाही. तिच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी उणीव आहे. तिला जो हस्बंड आहे, तिचा नवरा जो आहे, तो तिच्यापेक्षा वयाने जास्त आहे किंवा तिला मॅच होत नाहीये किंवा तो मिसमॅच आहे, अनुरूप नाहीये. हे आपल्याला त्याचं फळ मिळालेलं आहे. तर जेव्हा तुमचे ड्रायव्हर आणि कंडक्टरची फ्रेंडशिप नसती तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो. पण 4 आणि 7 नंबर असे आहेत, मगाशी आपण अमित शहाच्या बाबतीत बघितलं की त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे. 4 आणि 7 हे मेल आणि फिमेल जसं असतात ना, नट आणि बोल्ट. नटामध्ये काही पेच असतात आणि बोल्टमध्ये काही त्याचे अगेन्स्ट त्याची मिरर इमेज असते. एकमेकांमध्ये जोडले की ते घट्ट एकमेकांमध्ये बांधले जातात. तसं 4 आणि 7 हे ड्रायव्हर आणि कंडक्टर कॉम्बिनेशन हे जग बदलू शकणारं कॉम्बिनेशन आहे. तुमच्यापैकी आहे का कोणाचं 4 आणि 7 ड्रायव्हर कंडक्टर? हो, माझा आहे. सर माझं कंडक्टर 4 आहे. माझा ही तर म्हणजे ड्रायव्हर 4 आहे आणि कंडक्टर 7 आहे. मग तू जग बदलू शकतेस अपूर्वा. अजून तरी बदललेलं नाही. तर तू का न्यूमरोलॉजिस्ट हो, मग आम्ही तुझा सल्ला घेऊ. म्हणजे तू मिरॅकल करू शकतेस जीवनामध्ये. कारण 4 आणि 7 हे जे आहे हे आपल्याला काय करतात, तर एक वेगळ्या प्रकारची ताकद देतात. हो. किती ताकद देतात? तर तुम्हाला ती संघर्ष करण्याची, योग्य व्यवस्थापन करण्याची, मॅनेजमेंट करण्याची ताकद देतात. जर तुम्ही 4 आणि 7 असून तुम्हाला यश मिळत नाही, म्हणजे तुम्ही कार्मिक डेप्थ म्हणजे कुठेतरी अडकलेला आहात. कार्मिक डेप्थ म्हणजे काय? तर 4 नंबर कुठून तयार होतो? तर 4 इटसेल्फ 4
1+3 तुमची 13 तारीख असेल तर 13 हा कार्मिक नंबर आहे. 2+2 आणि 3+1 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31 आहे त्याच्यामध्ये 13 हा कार्मिक डेप्थ घेऊन जन्माला आहे, म्हणजे मागच्या जन्मातलं देणं काहीतरी द्यायला आलेलं आहे, ते त्याला शोधता आलं नाही आणि मग ते त्यानं दिलं नाही. तुझी अपूर्वा 13 तारीख आहे का? नाही नाही, 4 आहे माझी. 4, चार. 11, 1990. छान, मग ठीक आहे, म्हणजे तुला कार्मिक डेप्थ तरी काही नाहीये. मग 4, 13, 22, 31 हे जे नंबर आहेत हे आपल्याला काय करतात, तर 4 नंबरची गिफ्ट आलेली असते त्या लोकांना. 7 नंबर कुठून येतो, तर 7, 16, 25 इकडून आपल्याला 7 नंबर येतो. ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 आहे अशा लोकांना हा 7 नंबर मिळतो. मग 2 वेगवेगळे पोल आहेत, जसं साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ज्याला आपण पोलॅरिटी म्हणतो ना, तसे 3 आणि 7 हे पोलॅरिटीचे नंबर आहेत आणि ते एकत्र आल्यानंतर जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारची क्रांती निर्माण करतात. आता आपण 7 नंबरच्या काही जन्मतारखा बघूया आणि मग आपण 4 आणि 7 चे क्वालिटीज आणि हे बघू. बघा, आपल्याकडे एक 7 नंबरची जन्मतारीख आली आहे, त्याचे ड्रायव्हर कंडक्टर सांगा. 7 आणि 1. 7 आणि 1 बरोबर 7 आणि 1. 7 आणि 1. म्हणजे केतू आणि रवी. केतू आणि रवी. ठीक आहे, ही सांगा एक. सात आणि 1 सर. 7 आणि 1. 7 आणि 1. 7 आणि 1. 7 आणि 1. 7 आणि 1, 8 आणि 1, 8 आणि 10, 18, 18 आणि 5, 23, 23 आणि 4, 27. 28. हा 28 येतोय सर. 28 तर 1. 28 येते सर. 28 येते. 28 आली बेरीज 28. कमांसांची बेरीज 28 आली. एक बरोबर आहे. हो. आता 7 नंबर काय आणि 1 नंबर काय आपण बघूया. आणि आपला जो मुख्य विषय होता की 4 आणि 7 यासाठी आपण जन्मांक आणि भाग्यांक शिकलो. चार नंबर पण बघितला. 4 नंबरच्या प्रभावाखाली कोण बघितलं तुम्ही? अमित शहाना बघितलं. अजून कोण बघितले? श्रीदेवी जुही चव्हाण. बघितली, जुही चावला राकेश बघितली, ऋषी कपूर, राकेश किशोर कुमार. किशोर कुमार बघितलं, कियारा राकेश आडवाणी. कियारा आडवाणी राजेश बघितली. यादव. कोण? आणि मी स्वतःला पण बघितले. तुला पण बघितलंस, पण हे गुण तुझ्यामध्ये आहेत का बघ. कठोर परिश्रम, चिकाटी, यश नशिबानी नाहीतर प्रयत्नांतून मिळते, त्यामुळे संघर्ष खूप करावा लागतोय ना. शिस्त आणि जबाबदारी भरपूर असते, व्यावहारिक विचार असतो, स्थिरता आणि सुरक्षितता. म्हणजे काय तर यांना कुठल्याही दीर्घकालीन योजना म्हणजे ना विजन असतं खूप मोठं, की भविष्यात काय होईल, भविष्यात काय केलं पाहिजे याविषयी त्यांना. मग फॅमिली असू दे, बिझनेस असू दे, करिअर असू दे, त्या दृष्टिकोनातून ते काय करतात, स्टॅबिलिटी आणि सेफ्टीचा विचार करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 नंबर हा मॅनेजमेंटचा नंबर आहे. दिवसाची मॅनेजमेंट, दिवसाच्या तासांची मॅनेजमेंट, शरीराची मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायला आवडतात. त्यामुळे ते नंबर 1 चे लोक असू शकतात. 4 नंबर
तर 4 नंबरचे स्ट्रॉंग जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, तर 4 नंबर हा दृढनिश्चयी असतो. म्हणजे त्यांच्याकडे डिटर्मिनेशन पॉवर खूप चांगली असते, खूप उत्तम नियोजन असतं आणि व्यवस्थापनामध्ये निपुण असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 नंबर हे मल्टी डायमेन्शनल लोक असतात. त्यांच्याकडे बऱ्याच काही गोष्टी त्या ते आत्मसात करू शकतात शिकून. जसं आपल्याकडे अजितदादा होते, देवेंद्र फडणवीस आहेत. हे 4 नंबरची लोक नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये निपुण असतात आणि व्यवसाय आणि करिअर याच्यामध्ये त्या त्यांच्या नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा पुरेपूर इम्प्लिमेंटेशन म्हणू आपण त्याला, एक्झिक्युशन करण्याचं काम ते करतात. आता यांच्याकडे आव्हानं काय आहेत, म्हणजे चॅलेंजेस काय आहेत, तर 4 नंबरची लोक इगोइस्टिक असू शकतात, हट्टी असतात, बदलाला विरोध करतात. म्हणजे जर एखादी गोष्ट, जसं सरकारने एखादा नियम आणला, एखादं बिल पास केलं, तर त्याला विरोध करणारे लोक पहिली 4 नंबरचे असतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की सोशल मीडियावर कॉमेंट करणारे सगळे 4 नंबरचे असतात, पण विरोध करणारी लोक ही 4 नंबरचे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 नंबरची लोक ही उठाव करणारी असतात. ट्रॅडिशनल चालत आणणाऱ्या गोष्टी, परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी, या गोष्टींना विरोध करणारी लोक असतात. ती त्यांना मान्य नसतात. ते स्त्रिया असतील तर त्या म्हणतील, का मी कशासाठी मंगळसूत्र घालायचं, कारण काय सांगा मला आधी, मी नाही घालणार मंगळसूत्र. कशासाठी मी साडी नेसायची, मी नाही नेसणार साडी. तर ते विरोध करत असतात कुठल्या गोष्टीला, तर ट्रॅडिशनली ज्या गोष्टी चालत आल्या आहेत. आणि 4 नंबरचा अजून एक ड्रॉबॅक असा आहे की त्यांना काय म्हणायचं असतं हे समजत नाही आणि त्यामुळे समोरच्या माणसाला गैरसमज होतो. विशेषतः मुलं किंवा ज्या स्त्रिया असतात त्यांच्या बाबतीत जे विरोधी जे जेंडर्सची लोक असतात, म्हणजे जर मुली असतील तर मुलांना गैरसमज होतो की अरे ह्या मुली जरा काहीतरी वेगळंच बोलते बरं का आपल्याशी, त्यामुळे मुलं अट्रॅक्ट होतात. तर 4 नंबरच्या मुलींना त्यांच्या 18 ते 15 ते 25 वयापर्यंत खूप त्रास होतो, कारण त्यांना बोलायचं एक असतं आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने होतं. तर हो. तो एक त्याच्यामधला एक ड्रॉबॅक म्हणू आपण. तर ज्यांचा लाईफ पाथ नंबर 4 आहे त्यांना वयवर्ष 36 पर्यंत संघर्ष करावा लागतो. ज्यांचा नेम नंबर 4 आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी अधिक ठळकतेने दिसून येतात. म्हणजे तुमच्यावर 3 गोष्टींचा परिणाम होतो. एक तर तुमचा ड्रायव्हर, देन तुमचा कंडक्टर आणि तुमचा नेम नंबर. कोणीतरी म्हणलेलं आहे की नावात काय आहे, पण न्यूमरोलॉजी म्हणते नावातच सगळं आहे. म्हणून तर टाटा TA अजून सुद्धा 1 नंबरला आहे. मग EV येऊ दे नाही तर नॅनो येऊ दे, कारण टाटाचं स्पेलिंग 1 वर येतं. ते त्यांनी ठेवलेलं नाहीये. त्यांच्याकडे सेवाभाव होता, त्यांची हेतू चांगला होता, त्यांना समाजामध्ये देशाची सेवा करायची होती, तर ते 1 नंबरवर आले टाटा. आणि त्यामुळे टाटा कित्येक वर्ष झाले 1 नंबरवर आहेत, कारण TA नेम नंबर 1 आहे त्यांचा आणि ते 1 नंबरवरच राहणार, कधीही बदलणार नाहीत. जरी शेअर मार्केटमध्ये टाटा स्टील स्प्लिट झाला तरी तुम्ही बघितलं गेल्या 1.5 महिन्यामध्ये टाटा स्टील आणि दुसरा जो टाटाचा जो सेकंडरी कंपनी आहे त्यांचे दोघांचे शेअर्सचे भाव वाढले. टाटाचं मार्केट पडलेलं आहे पण टाटाचं मार्केट नाही पडलं. सो तुमच्या नशिबावर किंवा तुमच्या प्रारब्धावर तुमच्या आपण कोर्स होतोपर्यंत यांचं बहुतेक कन्नड शिकणार हळूहळू. वैजुष्य मॅडम तुमचं टाटाचं स्पेलिंग हे 1 नंबरवर का आहे, तर TA म्हणून नाहीये, तर त्यांच्याकडे इंटेन्शन पण त्यांचं चांगलं आहे. म्हणजे नुसतं तुम्ही 1 नंबरवर जाऊन उपयोग नाही, तुमचं कर्म पण चांगलं पाहिजे. पण कर्म चांगलं आहे पण नशिबाची साथ नाही, तर तुम्हाला न्यूमरोलॉजी साथ देईल. न्यूमरोलॉजी असं नाही की तुम्ही काय पण करा आणि नाव नंबर बदला आणि तुम्हाला घरी पैसे येतील, तर असं नाहीये. आता भारतामध्ये चिलेडियन न्यूमरोलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. न्यूमरोलॉजीच्या काही स्टाईल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण जे वापरतो किंवा मी जी तुम्हाला शिकवणारी कोर्समध्ये ही चिलेडियन न्यूमरोलॉजी असणार आहे. ही आठवड्यातून 3 दिवस क्लास असणार आहे. रात्री 9 वाजता 9 ते 10:30 पर्यंत जवळजवळ क्लास चालतो. 9 ते 10 शिकवणं होतं, त्याच्यानंतर अर्धा तास तुमच्या शंका आणि माझ्या समाधान असतात. आणि साधारण त्यामध्ये आपल्याला तुमच्या जीवनामध्ये बदल कसे घडतील याविषयी काही माहिती शिकून घ्यायची आहे. त्याला म्हणतात न्यूमरोलॉजी. आणि न्यूमरोलॉजीचा इम्पॅक्ट तुमच्या लकी कलर्सवर, लकी नंबर्सवर, बँक अकाउंट, जसे मगाशी मी नंबर सांगितले त्या सगळ्यांवर होत असतो. आता राहिला विषय 7 नंबरचा. 7 नंबर जो आहे
हा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक खूप चांगला नंबर आहे की जो तुम्हाला समाधानी बनवतो. तुमच्याकडे 7 नंबर जर तुमच्या जन्मतारखेमध्ये मिसिंग असेल तर तुम्ही असमाधानी असू शकता. 7 नंबर मिसिंग असणे हे असमाधानाचं लक्षण आहे. स्पिरिच्युअल प्रोग्रेस होत नाही. स्पिरिच्युअलिटी तुमच्याकडे नसते. कारण हा तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रवीण बनवणारा नंबर आहे. अध्यात्मामध्ये गती प्राप्त करून देणारा नंबर आहे. आणि तुमच्याकडे जर 7 नंबरचा अभाव असेल, तुमच्या अंक ज्योतिषामध्ये, तुमच्या अंक कुंडलीमध्ये जर 7 नंबर नसेल, तर काय होऊ शकतं? तर तुमच्याकडे आध्यात्मिकता नसते, आत्मशोध नसतो, सत्सद विवेक बुद्धी तुमच्याकडे नसती. सत्सद विवेक बुद्धी तुमच्याकडे नसती, ज्याला विस्डम म्हणतो कधी कधी आपण इंग्लिशमध्ये. 7 नंबर हा इंट्युशनचा नंबर आहे, अंतर्ज्ञान. अनेकदा 7 नंबरच्या लोकांना एक इंट्युशन येते, जी बायकांना कायमच असते. जे पुरुषांना सारखं म्हणतात की हे करू नका, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, तरी तुम्ही केलं. ते ती इंट्युशन नाही. एक इंट्युशन म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे याची कल्पना आधीच येणं, हे 7 नंबर सांगतो. आणि त्यानुसार ते काम करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं आणि तुम्ही केलं नाही हे भांडत बसत नाहीत. तर 7 नंबरच्या लोकांना एक अशी देणगी असते. तुमच्या जन्मतारखेमध्ये 7 नंबर जर खूप वेळा येत असेल तर तुम्ही एक चांगले ज्योतिषी आहात, तुम्ही एक चांगले न्यूमरोलॉजिस्ट आहात, तुम्ही एक चांगले स्पिरिच्युअल कन्सल्टंट होऊ शकता. कारण 7 नंबर हा तुम्हाला उच्च कोटीची ज्योतिष, वास्तू, ऑकल्ट किंवा आध्यात्मिक साधना देऊ शकतो. 7 नंबर हा तुम्हाला फ्रीडम देणारा नंबर आहे. म्हणजे ती लोक कधीही कोणत्याही क्षणी पैसा सोडायला तयार असतात, प्रॉपर्टी सोडायला तयार असतात, घरदार सोडायला असतात तयार. चला उद्यापासून निघालो, बॅग बांधली, चला बॅग भरो निकल पडो. 7 नंबर हे वैराग्याचा नंबर आहे, डिस्पॅशनचा नंबर आहे, तुमच्या जीवनामध्ये संन्यासाचा नंबर आहे. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं काय सांगितलेलं आहे, तर त्यागात शांती निरंतरम. तुम्हाला शांती कधी मिळेल, तर एखाद्या गोष्टीचा त्याग केला मिळेल. हा त्याग केतूकडे आहे, 7 नंबरच्या व्यक्तींकडे आहे. तर 7 नंबरचे लोक अतिशय बुद्धिमान असतात, विचारशील असतात, पण कधी कधी मूडी असतात. अंतर्ज्ञानी असतात पण गंभीर असतात, एक्सप्रेसिव्ह नसतात, गुणी असतात, विश्लेषणात्मक काम करतात पण मागं बॅक एंडला करतात, पुढे होऊन काही काम करत नाहीत, मागच्या बाजूला बसून करतात. आध्यात्मिक तत्वनिष्ठ असतात पण फ्रंट लीड करायला आवडत नाही त्यांना. जे 4 नंबरला फ्रंटला जायला आवडतं ते त्यांना आवडत नाही, पण बॅक लीडला त्यांना काय करता येतं, तर संशोधन करतात, लेखन करतात, वाचन करतात, अध्यापन करतात, वैज्ञानिक म्हणून उत्तम काम करू शकतात. हे 7 नंबरच्या क्वालिटीज आहेत. 7 नंबरला आव्हानं काय होऊ शकतात, तर ते अतिशय तुसडे, एकलकोंडे असतात. अतिशय विचार करणारी प्रवृत्ती त्यांच्याकडे असते, म्हणजे नको त्या गोष्टींचा विचार करत बसायचा. भावनिक दृष्ट्या आपण जर विचार केला तर ते मुडी असतात. कधी कधी एकदमच रडतात, कधी कधी एकदमच ते रुसून बसतात. अशा क्वालिटीज त्यांच्याकडे असतात. आणि व्यावहारिक बाबतीमध्ये त्यांना मात्र संघर्ष करावा लागतो. व्यावहारिक बाबतीमध्ये ते तुकाराम महाराजांसारखी त्यांची अवस्था होती, ते सगळं भांडार लुटून टाकतात. तर 4 आणि 7 ची जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर 4 हा एक्सटर्नल वर्ल्डचा नंबर आहे, रचना आणि स्थिरतेचा नंबर आहे. तर 7 हा ज्ञान आणि आध्यात्मिकतेचा नंबर आहे. आणि दोन्ही जेव्हा एकत्र तुमच्या पत्रिकेमध्ये येतात तेव्हा तुमची पत्रिका बॅलन्स असते. बॅलन्स असते. तुमची न्यूमरॉलॉजी चार्ट बॅलन्स आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, अरे त्याचं सगळीकडे लक्ष आहे, तो घर पण व्यवस्थित बघतो, त्याचा बिझनेस पण खूप छान आहे, मुलांकडे पण लक्ष आहे, हेल्थ पण चांगली आहे. हे बॅलन्स देणारे नंबर आहेत 4 आणि 7. हे जर तुमच्याकडे मिसिंग असतील तर तुम्ही कधी एकाच्या मागे धावला तर दुसरा तुमचा सुटतो, कधी दुसऱ्याच्या मागे धावला तर तो इकडचा तिकडे पळतो. त्यामुळं 4 अँड 7 ही तुमची काय आहे, तर एक देणगी आहे तुमच्या परमेश्वराने दिलेली तुम्हाला. तुमची इच्छा असल्यास तुमच्या रेमेडीजद्वारे मी तुम्हाला 7 नंबर ऍक्टिव्ह करून देऊ शकतो. 7 नंबर ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर एका निवांत जागी बसायचंय, श्वासावर लक्ष ठेवायचंय आणि 35 मिनिटं फक्त श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. तुमचा 7 नंबर ऍक्टिव्ह होईल. कारण केतूला शांत बसणं, निवांत बसणं, शून्य होणं, झिरो होणं खूप आवडतं.
काहीच नाही करायचं. म्हणजे काय काम करायचं, तर काय काम करायचं नाही, हे काम करायचं हे केतूला माहित आहे. जसं संन्यासी लोक काय करतात, काय नाही, सकाळी एकदा भिक्षा मागतात, सकाळचं जेवतात, दिवसभर हरिचिंतन, तत्वचिंतन, परमेश्वराचं गुणगान करतात, ते केतूला आवडतं. तर 7 नंबर तुमचा त्याच्यातून ऍक्टिव्ह होऊ शकतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की ज्ञानापेक्षा श्रद्धा, श्रद्धेपेक्षा त्याग, हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की त्याग हा आहे असा की त्यागामुळेच तुम्हाला शांती मिळते, त्यागात शांती निरंतरम. आणि 7 नंबर हा तुम्हाला आनंद आणि जीवनामध्ये काय म्हणू आपण त्याला, की कम्प्लीटनेस देणारा आहे, पूर्णत्व देणारा आहे. आता 7 नंबरच्या प्रभावाखालच्या काही व्यक्ती बघा, अनुष्का शेट्टी, 7/10/2026 अशी तारीख टाकलेली त्याच्यावर. 7/10/2026 असेल का? नाही. नाही. शोधून काढा, मग पुढच्या क्लासला सांगा. करण जोहर सांगा, ड्रायव्हर कंडक्टर किती आहे आता, बराबरा सांगा, मी एक एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. 7 ड्रायव्हर आणि 4 कंडक्टर. 7 आणि 4. 7 आणि 4. 7 आणि 4. 7 आणि 4. म्हणजे परत तुम्ही जर बघितलं तर फिल्म इंडस्ट्री मधलं हे उदाहरण आहे. जर अमित शहाचं उदाहरण बघितलं, सेम करण जोहरचं आहे, की करण जोहर म्हणजे धर्मा प्रोडक्शन्सचे कुठलेही पिक्चर हे शक्यतो बॉक्स ऑफिसवर पडत नाहीत. हम्म. कारण चांगला संगीतकार, चांगला गीतकार, चांगला गायक, चांगलं कास्टिंग करणं आणि पिक्चर कसा, जसं अमित शहाला माहिती आहे फॅक्टरी अमित शहाकडं इलेक्शन निवडून आणायची, तशी त्याच्याकडे पिक्चर निवडून आणायची फॅक्टरी आहे, त्याच्याकडे एक फॉर्म्युला आहे. आणि त्यामुळं 7 आणि 4 हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. मगाशी मी सांगितलं, मगाशी अमित शहाचं कॉम्बिनेशन होतं 7 आणि 4. पुढे हेमा मालिनी सांगा. सात आणि 3. 3. 7 आणि 3. 7 आणि 3. 3. 7 आणि 3. ओके. विकी कौशल, एक मिनिट आहे. दिसत नाही. 7 आणि 2. 7-2. 7 आणि 2. 7 आणि 2. 7 आणि 2. ओके. महेंद्रसिंग धोनी, 7 आणि 6. 7 आणि 7 आणि 6. 7 आणि 6. 6. 7 आणि 6. केतू आणि शुक्र. केतू आणि शुक्र. कबीर बेदी, 7 आणि 1. 7 आणि 1. 7 आणि 7 आणि 1. 1. 7 आणि 1. ठीक आहे. केतू तर आणि आता रवी. तुम्हाला साधारण 7 नंबरच्या आणि 4 नंबरच्या प्रभावाखालच्या व्यक्ती किंवा पर्सनॅलिटी लक्षात आले. आणि 7 नंबर जीवनामध्ये तुमचे इमोशन देतो, डिस्पॅशन देतो, वैराग्य देतो. 4 नंबर नेतृत्व देतो, व्यवस्थापन देतो, ऑर्गनाइज देतो, तुम्हाला मॅनेजमेंट देतो, लॉजिकल माइंड देतो, बुद्धी देतो, धाडस देतो, धैर्य देतो, पराक्रम देतो. 7 नंबर तुम्हाला मानसिक समाधान देतो. ऍट द एंड ऑफ डे तुम्हाला जर असा प्रश्न पडला की मी जीवनात काय कमवलं आणि तुम्ही झोप लागली नाही, म्हणजे तुमचा 7 नंबर मिसिंग आहे, लक्षात ठेवा. जसं एक राजा उद्विग्न झालेला, आणि मग तो राजा उद्विग्न झाला आणि मग शेतामध्ये गेला आणि मग त्याला ती जागा सापडली, आणि मग आपण पिक्चर बघितला कंतारा नावाचा. कंतारा बघितला ना तुम्ही सगळ्यांनी? कंतारामध्ये तो राजा उद्विग्न झालेला असतो खूप. ते उद्विग्नता केतू देतो, की एवढं सगळं कमवून, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, पण सगळं नसल्यासारखं वाटणं, ते काम केतू करतो तुमच्या जीवनामध्ये. सो 4 and 7 आर व्हेरी इम्पॉर्टंट नंबर्स इन युअर लाईफ.
8 नंबर सुद्धा खराब नाहीये, तो तुमच्या जीवनामध्ये खूप पैसा देतो. ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 8 आहे ते लोक मनी सेव्हिंग खूप चांगलं करतात, त्यांच्याकडे पैसे खूप टिकतात, ते कंजूस असतात, ते चिकून असतात पण कंजूस असतात. तर कुठलेही नंबर वाईट नाही आहेत, कुठलेही नंबर चांगले नाही आहेत, पण कुठल्या नंबरचं बॅलन्स करायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि कितीही न्यूमरॉलॉजीमध्ये तुमच्याकडे सगळे नंबर असले काही मिसिंग नाही, पण तुमची पत्रिका पण तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. मग पत्रिका, वास्तू, ज्योतिष ह्या सगळ्या गोष्टी काय करतात तर तुम्हाला लाईफमध्ये बेटर अँड बेटर इम्प्रूव्हमेंट देतात. आज तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा उद्या अधिक शक्तिशाली, अधिक बलवान, अधिक समृद्ध आणि अधिक मनःशांती देणाऱ्या ही जी सायन्स आहेत, ही सायन्स वापरण्याची गरज ही तुम्हाला यातून निर्माण होते. नाहीतर चाललंय ते बरं चाललंय की, काय वाईट आहे? खाऊन पिऊन सुखी आहे. काल 2 वेळा जेवत होतो, आजही 2 वेळा जेवतोय, रात्री झोपतोय, घर आहे. मग ह्या वास्तू, ज्योतिष, ऑकल्ट सायन्सचा सहारा घ्यायचा कशासाठी? तर फॉर बेटर टुमॉरो, उद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी नाव बदलावं, मोबाईल नंबर बदलावा, अकाउंट नंबर बदलावा, असं ज्या लोकांना वाटतं किंवा ज्या लोकांना असा सल्ला द्यायचा आहे ते कोर्स न्यूमरोलॉजीचा जॉईन करू शकतात, स्वतः सल्ला घेऊ शकतात आणि इतरांनाही सल्ला देऊ शकतात. तर माझं प्रेझेंटेशन इथं थांबलेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, मग आपण त्याच्यावर काम करू. जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांनी श्रेया मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचा एक न्यूमरोलॉजीचा ग्रुप बनवतोय आपण. आठवड्यातून 3 दिवस क्लास असेल, रात्री 9 वाजता 9 ते 10:30 वाजेपर्यंत साधारण हा क्लास चालतो. आणि साधारण 23 लेक्चर्स याची होतात, 23 गुणिले 1.5 तास असा याचा सिलेबस आहे. न्यूमरोलॉजी प्रोफेशनल नावाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर, तुमचा जे नंबर्स आहेत ते कसे लकी नंबर्सवर घ्यायचे, ड्रायव्हर, कंडक्टर, लोशो ग्रीड, हुआ नंबर, मिसिंग नंबर आणि रिपिटेटिव्ह नंबर, त्यांच्या रेमेडीज, तुमचे नेम नंबर कसे चेंज करायचे वगैरे वगैरे, लाईफ पाथ नंबरचा तुमच्या जीवनामध्ये उपयोग काय आहे. आणि जर वेळ राहिला आपल्याला तर मग आपण तुम्हाला हे वर्ष कसं जाईल, हा महिना कसा जाईल हे आपण त्याच्यामध्ये शिकू शकतो. हा या कोर्सचा भाग नाहीये. आणि तुम्ही जर वेळेवर आला, 9ला लॉग इन केलं सगळ्यांनी, तर सिलेबस लवकर आवरतो. नाहीतर मग जेवण वगैरे करून ढेकर देत जर तुम्ही 9:30ला आला आणि मग 9:45ला विचारलं की तर तुम्ही काय शिकवलं मला कळलं नाही, तर हा क्लास मग खूप बोर होतो. तर मॅक्सिमम माझ्याकडून आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही वेळेचं बंधन पाळा. दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या कोर्सेसची रेकॉर्डिंग उपलब्ध असतात. पण तुम्हाला जर कोर्स करता आला लाईव्ह तरच जॉईन करा. मी रेकॉर्डिंग ऐकतो, माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही जॉईन होऊ नका. तुमच्या नशिबात आता हा कोर्स नाही. रेकॉर्डिंगवर ऐकण्यासारखे कोर्स नसतात हे. तुम्ही लाईव्ह कोर्स ऐका, लाईव्ह शिका, लाईव्ह शंका विचारा. लावून ठेवलाय आणि घरामध्ये स्वयंपाक करतोय, स्वयंपाकाची वेळ आहे, आमचे हे घरी येतात, त्यांना गरम पोळ्या लागतात, नका जॉईन होऊ. दॅट इज नॉट युअर डेस्टिनी. तुम्हाला डेस्टिनीने अजून अपॉइंट केलेलं नाही. तुम्हाला जर या वेळेत रिकामा वेळ मिळतोय 9 ते 10:30 तर जॉईन व्हा. रेकॉर्डिंग ऐकून असे युट्यूबवर प्रचंड व्हिडिओ आहेत, अख्खेचे अख्खे कोर्स आहेत लोकांचे. असं कोणी न्यूमरोलॉजिस्ट होत नसतं. इंटरप्रिटेशन व्हावं लागतं, शंका समाधान व्हावं लागतात. तर तुम्हाला वेळ नसेल तर प्लीज माझं सांगणं आहे की तुम्ही जॉईन होऊ नका. रेकॉर्डिंग मी देणार आहे, पण रेकॉर्डिंग ही एक सोय आहे. रेकॉर्डिंग ऐकले, लेक्चर ऐकून जर कोणी मोठं झालं असतं तर लक्षात ठेवा की सगळ्या मीडियावर हे सगळ्या गोष्टी आहेत. मी काही तुम्हाला वेगळं शिकवत नाहीये, पण एक लिनेज आहे माझ्या मागं माझे गुरु आहेत, त्या गुरूंच्या मागे त्यांचे गुरु आहेत, त्याचे सद्गुरू आहेत, त्याच्या परस्पर गुरु आहेत. ती लिनेज मी तुम्हाला माझ्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे प्लीज रेकॉर्डिंगवर अवलंबून राहू नका. एखाद्या वेळेस रेकॉर्डिंग मिळणार पण नाही, कधी कधी रेकॉर्डिंग होत नाहीत, काही नेटचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. आता काही शंका असतील प्रेझेंटेशन मध्ये किंवा कोर्स बद्दल तर विचारा, आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. सर ठीक आहे. हँड मला रेज करा. विचारायचं होतं सर. हा, एक वेळ थांबा जरा. वैशाली मॅडम तुम्ही विचारा. हा सर, मग समजा एखाद्या दिवशी जर म्हणजे काही कारणास्तव बाहेर गेल्यानंतर वगैरे राहिला हा, तर मग हा. त्यावेळेस मग रेकॉर्डिंग आपण ऐकून नाही, कळेल. रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळते. रेकॉर्डिंगवर कोर्स करू नका. म्हणजे एकाने मला नाही, मेसेज केलाय की मी एक म्हणजे 15-20 दिवस गावाला जाणार आहे, तर मला रेकॉर्डिंग मिळालं तर तसं नाही. तर तुम्ही ट्रिप करणार असाल तर ट्रिप करा.
कोर्स नका करू आता, ट्रिप नाही, एन्जॉय करा. एखाद्या वेळेमध्ये एखादा ठीक आहे, आपण ती प्रोव्हिजन केलेली आहे सगळ्यांसाठी, हा, हा, देणार आहे हा. आपण रेकॉर्डिंग, कारण काहीतरी अडचण असती, इमर्जन्सी असती, हा. कुठेतरी जायचं असतं, होणार ना तसं. हा आठवड्यातून किती दिवस आहे? 3 दिवस का? 3 दिवस असणारे कोर्स हा. बर, आणि डेज कुठले कुठले का अजून ठरलं नाही? मोस्टली आपले आता सोमवारी आणि गुरुवारी वास्तूची बॅच आहे, ती संपणार आहे आता. हा. शेवटची 2 लेक्चर राहिले. बर. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हा हा ओके. आणि कधी रात्री 9 ते 10:30. कधी चालू होणार आहे? आपण आता सोमवारी तुमचा ग्रुप तयार होईल, ग्रुपवर सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. नेक्स्ट वीक मध्ये आपण सुरू करणार आहे कोर्स. बर बर बर. चालेल चालेल, हो तेच विचारायचं होतं. आणि सणा दिवशी वगैरे खूप महत्वाचे सण असतील, गणपती आहे, गौरी आहे, तर हा. त्यावेळी आपण सुट्टी देतो. हो 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 चालेल चालेल. ठीक आहे. वैजुषे मॅडम, तुमचा विचारा, प्रश्न काय आहे? सर माझा काय प्रश्न होता, म्हणजे माझ्या लेकाचं सर 16/5/1999 आहे सर, म्हणजे ड्रायव्हर त्याचा 7 येतोय सर, आणि कंडक्टर 4 येतोय सर. मग त्याचा उलट आहे का काय, असं म्हणायचं होतं मला. येऊ दे की 7 आणि 4, 4 आणि 7 येऊ दे, नाही तर 7 आणि 4 येऊ दे, दोन्ही चालू शकतं. चालू शकते आता का? आता ते करण जोहरचं 7 आणि 4 चालेल ना. हा हो बरोबर चांगलं आहे, उलट तुम्हाला ओळखतील लोक त्याच्या नावामुळं. ओके सर. हा तेवढंच विचारायचं सर मला. ठीक आहे. अजून पुढं कोण आहे नेक्स्ट? सर तुम्ही म्हटले की नाव चेंज केलं की म्हणजे स्पेलिंग मध्ये ए जोडला किंवा एच जोडला, तर मग ऍफिडेव्हिट करून ते परमनंट नाव बदलून टाकावं लागतं का? हो. ओके, ठीक आहे, तेवढंच विचारायचं. नाव बदलावं लागतं, आणि नाव अफिडेविट न करता सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळू शकतात. त्यासाठी काही प्रोसिजर असते. आपल्या ऑफिसच्या नंबर आहे 7020512548. त्याच्यावर तुमची जन्मतारीख, जन्म पाठवा, 5,000 रुपये भरा. तुम्हाला ते पण सांगतो कसं हे करायचं ते, की विदाऊट अफिडेविट सुद्धा तुम्हाला ते व्हायब्रेशन्स तुमच्या जीवनामध्ये आणता येतात. त्यासाठी अफिडेविट करायची गरज नाही लगेच. जर तुम्हाला रिझल्ट मिळाले 365 दिवस किंवा 666 दिवस, 999 दिवसांनी, तर तुम्ही अफिडेविट करून ते चेंजेस करू शकता. अदरवाईज लगेच अफिडेविट करायची गरज नाही. ते रिझल्ट मिळतात का बघा. 99% रिझल्ट मिळतात. ओके, ठीक आहे. हे काय आलं, कोणाचं काय आलं? ठीक आहे. कोण आहे आता? अजून शंका नाही आहे बहुतेक सगळ्यांना. आपल्याला जेवायला जायचं आहे. कोण राहिलंय शंका? वर्षा, आता कोण कोण न्यूमरोलॉजी माझ्याकडे नावं दिलेली, ते बहुतेक सगळेजण जॉईन झाले आहेत. कोणी नाही आहे ते युट्यूबवर तुम्ही ऐका. तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्ही युट्यूबवर रेकॉर्डिंग ऐका, आणि हे रेकॉर्डिंग युट्यूबवर उपलब्ध राहील. तुम्हाला रेट ते पाठवतोय आम्ही, आणि त्याच्यातून काही तुमच्या शंका असतील तर मला पर्सनली व्हॉट्सअप करा, असं मी रेकॉर्डिंग ऐकणाऱ्यांना मेसेज देतोय. मगाचपासून मी एक नंबर विचारत होतो, तो नंबर बाहेर पडला. तर तुम्ही जॉईन होताना तुमच्या नावाने जॉईन व्हा. अजून सुद्धा रिअलमी RMX3381 नावाने कोणतरी जॉईन झालेलं आहे. ते कोण आहे हे समजत नाहीये, आणि मी विचारलेलं पण पर्सनली. ठीक आहे. अजून कोणाची शंका आहेत न्यूमरोलॉजी बाबतीत, किंवा न्यूमरोलॉजीचे अनुभव असतील तरी सांगा. आपल्याकडे अजून 6 मिनिटं आहेत, 9ला आपण सेशन बंद करणार आहे. तुम्हाला न्यूमरोलॉजीचे काय अनुभव आले का, चांगले वाईट? सर आणखीन एक विचारायचं होतं सर. हा बोला. सर हा काय नाही आहे सर, एक विचारायचं होतं सर. आता आम्ही ह्याचं तरी संपत आलं सर, आपलं वास्तुशास्त्राचं. हा आम्हाला एस्ट्रॉलॉजीला पण आम्ही जॉईन होतोय सर. हो. मग आता न्यूमरोलॉजी मध्ये ओव्हरलॅप वगैरे काय होणार नाही ना सर? तो तुमची हार्ड डिस्क फॉर्मॅट करून घ्या एकदा. हा ब्रेनची हार्ड डिस्क कशी फॉर्मॅट करायची, तर त्यासाठी रोज मेडिटेशन करायचं 30 मिनिटं, आणि त्याच्यामध्ये ओके फाईल सर. अलोकेशन करायचं. एस्ट्रॉलॉजीच्या फाईल वेगळ्या ठेवायच्या, न्यूमरोलॉजीच्या फाईल वेगळ्या ठेवायच्या, आणि त्याचं फ्रॅगमेंटेशन करायचं. मेडिटेशन करताना फ्रॅगमेंटेशन होतं, त्या फाईल वेगळ्या राहतात, इकडच्या फाईल वेगळ्या, इकडच्या फाईल वेगळ्या. गोंधळ होणार आहे, नाही असं नाहीये, पण हा तुमची कॅपॅसिटी वाढवायला लागेल तुम्हाला, जर 2 कोर्स एका वेळी करायचे असतील तर. ते म्हणूनच म्हटलं सर. हा हा ओके ओके चालेल सर, करते की सर. येस. अपूर्वा आणि वैशाली मॅडमना प्रश्न. वैशाली मॅडम विचारा काय. वैशाली दसवंत.
हा हॅलो सर, तुम्ही सेवनचं सांगितलं ना, तर माझ्या ह्याच्यामध्ये 3 वेळेस 7 येतं आणि आता कंडक्टर 4 आहे. म्हणजे चांगलं का वाईट? चांगलंच आहे. काय वाईट आहे? तुम्ही इकडे अट्रॅक्ट झाला ना ऑकल्ट सायन्समध्ये, त्यामुळे 4 आणि 7 मुळे. जसं तुम्ही ऑकल्ट सायन्समध्ये काम कराल तशी तुमची खूप प्रगती होईल. ओके, अपूर्वा, तुझा काय प्रश्न थँक्यू. आहे? हा सर, मी मगाशी तुम्हाला म्हणलं की माझा ड्रायव्हर 4 आहे आणि कंडक्टर 7 आहे. तर तुम्ही मला म्हणलात न्यूमरोलॉजी शिक. पण सर मी आता आपली रविवारपासून बॅच चालू होती ज्योतिषशास्त्राची, तर त्याच्यात पण मला इंटरेस्ट आहे. तर मग काय करायला पाहिजे? न्यूमरोलॉजी करू पहिला का ज्योतिषशास्त्राचं करू? 4 आणि 7. मग तुला काय झेपतंय ते कर. तुला वेळ किती आहे? रविवारी क्लास आहे आपला ज्योतिषाचा, हो, मला आणि तुला आठवड्यातून 3 रात्रीचा दिवस. क्लास करायला पण काही प्रॉब्लेम नाहीये 9 वाजता. हा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कोर्स दोन्ही एका वेळी करू शकता, असं काही नाहीये. ऑकल्ट सायन्सला असं काही पूर्वीच्या काळी एकाच ऋषीना सगळी शास्त्र अवलंबित होती. तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करून घेता एक स्वतः. मिनिट. ओके. हा. आता बाहेर गेला मी क्लास ज्योती मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. ज्योती मॅडम. तर तुम्ही मगाशी बोललेला की हो सर, हो सर, आवाज येतोय सर? हा, हॅलो, येतं. हॅलो. हा, बोला बोला, ऐकू येते. 7 नंबर. व्हॉइस लॅग होतोय मॅडम तुमच्याकडे, बहुतेक बोललेलं आहे. मला उशिरा ऐकू जातंय तुम्हाला. तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय, बोला. थोडा नेटवर्क इश्यू आहे. हा. आपल्या जन्मतारखेमध्ये जर 7 नंबर मिसिंग असेल तर काय केलं पाहिजे? 7 नंबर मिसिंग असेल तर मेडिटेशन करायचं, आध्यात्मिकता वाढवायची. आध्यात्मिकता वाढवायची म्हणजे कपाळाला गंध लावायचं, खूप रुद्राक्षाच्या माळा घालवायच्या, मागा हरिओम वगैरे लिहायचं, असं नाही करायचं. आध्यात्मिक वाढायचं म्हणजे अंतर्मुख व्हायचं. नाही, असं पण जास्तीत जास्त स्वतःचा शोध घ्यायचा. होय माय, असं विचारायचं स्वतःला. प्रश्न विचारायचा की मी कोण आहे? तर मी तो परमेश्वराचा पुत्र आहे, मी तो आत्मा आहे, मी सुप्रीम सोलचा एक अंश आहे, माझ्यामध्ये प्रचंड ताकद आहे. असं तुम्ही जेव्हा स्वतःला कनेक्ट होता तेव्हा तुमचा केतू आपोआप ऍक्टिव्ह होतो. स्वतःला कनेक्ट करा. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. केतू तुम्हाला ती ताकद देत असतो, कारण तुम्ही सुप्रीम सोलचे छोटेसे अंश आहे, त्या परमात्म्याचे छोटेसे अंश आहे. तुमच्यामध्ये सुद्धा सृष्टीचं निर्माण करणं, पालन करणं आणि संवार करणं, तिन्ही शक्ती आहेत तुमच्याकडे. सृजनशीलता पण आहे, संवारता पण आहे. पण तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत नाही. जेवढं तुम्ही आउटर वर्ल्डकडे जाता, सकाळी उठल्या उठल्या स्टेटस बघितले, अरे हे कोण पावसात भिजून आलं, आपला बघा नवरा कुठं नेत नाहीये आपल्याला, अशी विचारायला लागले की आउटर वर्ल्डकडे गेला. मग राहू तुमचा ऍक्टिव्ह झाला. तुम्ही इनर वर्ल्डकडे आला की आय एम हॅप्पी, आय एम सॅटिस्फाईड, स्वतःला कृतज्ञ मानला तुम्ही, केतू ऍक्टिव्ह झाला. तर 2 गोष्टी आहेत. आउटर वर्ल्डशी कनेक्ट करायचं असेल तर केतू ऍक्टिव्ह होत नाही. तर दिवसातून ठरवून घ्या, 30 मिनिटं सकाळी किंवा रात्री झोपताना, तर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, 30 मिनिटं रोज मेडिटेशन करा. बाकी मग उपाय तुम्हाला मी न्यूमरोलॉजी शिकवणार आहे, छोटे छोटे उपाय. सगळ्यात महत्वाचं आहे ते मेडिटेशन. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ओके सर. मेडिटेशन. मेडिटेशन. एक मेडिटेशन तर मी तुम्हाला चॅन्टिंगचं शिकवलंय मागच्या कोर्समध्ये, बरोबर आहे ना? हो सर. तुम्ही होता त्या कोर्सला मला वाटते. हो सर, हो. केला का घरी प्रॅक्टिस तुम्ही कधी ते? हो सर. नाही, त्या दिवशीच केलं का परत प्रॅक्टिस केलं कधी? नाही, डेली करतोय आम्ही ते. अरे वा, मग हो लवकर सर. तुमचा 7 नंबर ऍक्टिव्ह होईल. ठीक आहे, थांबूया आपण. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांतिः. थँक्यू सर. शुभरात्री सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद सर.